लहान लेकरू घरी होतं, ते पोरगी रडून राहिली होती. प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत आहे. माझ्या पत्नीनं जे माझ्या पत्नीला छेडछाड झाली, ठीक आहे, खांदा ओढण्याचा, कपडे फाडण्याचा प्रयत्न केला, ठीक आहे, तिच्या छातीवर हात ठेवला, त्या माझ्या लहान पुरीला मारलं, त्याच्यात पास्कोच्या केसेस लागतील. त्या कोणत्याही केसेस लावल्या नाही. माझ्या विरोधात 2 बाया आणल्या, एक ही ज्योती जायदे आणि अजून एक गंगूबाई नावाची बाई आणली होती. सचिन कोशे हा उमरी ग्रामपंचायतचा उपसरपंच आहे आणि त्यांनी सरळ मला मारहाण करणं सुरू केली. काहीच नाही, मी एकही शब्द बोललो नाही, कोणासोबत बोलचाल नाही, डायरेक्ट धावून आला माझ्या आणि मला मारझोड करणं सुरू केली. ठीक आहे, म्हणजे जसं काही आमदाराचं ज्यांच्यावर प्रचंड प्रेशर आहे, वरतून प्रेशर आहे. मी महाराष्ट्रातला प्रसिद्ध व्यक्ती आहे आणि माझ्यासोबत व्यवस्थित बोलायला पाहिजे, तर ते एकदम आप आरोपी आहे बोले, आरोपी जैसे खडे राहू बोले, ही त्याची बोलण्याची भाषा नाही. अपेक्षित होतो, डायरेक्ट त्यांना आला ना रपारप मारणं सुरू केलं. त्याचा बाकायदा व्हिडिओ आहे. मी माझ्या गावावरून मतदान करून आणलो. माझ्यासोबत माझी फॅमिली होती, पत्नी होती, 2 लहान मुलं होते, त्यात एक माझी छोटी 1.5 वर्षाची मुलगी होती. आणि मी तो नेहमीच माझा गावाला जा याचा रस्ता आहे. मी उमरीच्या तिथं माझे कार्यकर्ते दिसले तर आमच्या बूथवर थांबलो आणि बूथवर थांबलो असताना बूथवरचे लोक, हे मुलं जे आहे हे सगळे बूथवरचेच आहे, हिमांशू वगैरे, तर हे सगळे लोक मला सांगितले की आताच पोलिसांची गाडी येऊन गेली. त्यांनी सांगितलं का तुमच्या बूथवर 2च खुर्च्या ठेवा, 2च माणसं ठेवा. दमदापट करून गेले म्हणे. आम्ही 5-6 जण होतो आणि समोरच्या स्टॉलवर मस्त जाऊन गोड गोड बोलले म्हणे. आणि त्यांनी तात्पुरते आमच्या समोर लॅपटॉप होते, लॅपटॉप काढून ठेवले. आणि मग मी तिथं गेलो, पोलीसवाले गेले होते ते, तर तिथं 2 लोक लॅपटॉप घेऊन बसले होते. त्याच्यात ग्रामपंचायतचा चपराशी होते 2 कर्मचारी, एक त्याच्यात आशिष म्हणून, त्याला ओळखतो मी, तो आशिष म्हणून बसला होता. आणि अजून 10-15 लोक खुर्च्या टाकून त्याच्या पेंडॉलमध्ये बसले होते. आता हे बसले असताना मी कापडे साहेबाले, PI सावंगी पोलीस स्टेशन यांना कॉल केला. कॉल केल्याच्या नंतर त्याने प्रतिक्रिया दिली का मी 10-15 मिनिटात पोहोचतो. मला ग्रामपंचायतचा कर्मचारी दिसला म्हणून मी तिकडं जायला गेलो. तो माझ्या ओळखीचाच मुलगा होता. ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला नियमानुसार तिथं बसता येत नाही, त्याचा वापर तिथं चिठ्ठ्या देण्यासाठी करता येत नाही. आणि मी बस 2 पावलं समोर नाही गेलो तर सचिन कोशे हा उमरी ग्रामपंचायतचा उपसरपंच आहे आणि त्यांनी सरळ मला मारहाण करणं सुरू केली. काहीच नाही, मी एकही शब्द बोललो नाही, कोणासोबत बोलचाल नाही, डायरेक्ट धावून आला माझ्या आणि मला मारझोड करणं सुरू केली. मी गप्पल तिथंच होतो, म्हणजे मला असं अनपेक्षित होतं, डायरेक्ट त्यांना आला ना रपारप मारणं सुरू केलं. त्याचा बाकायदा व्हिडिओ आहे. आणि घाणेरड्या भाषेत शिवाय द्यायला लागला. ठीक आहे, एवढ्या वाईट शिवाय दिल्या. माझी पत्नी तिथं धावत आली. ठीक आहे, ती सोडवायला गेली. तिच्या हाती माझी मुलगी 1.5 वर्षाची मुलगी होती. तर माझ्या पत्नीला इथं पकडलं. ठीक आहे, हे गच्ची ओढून धरली, कपडे फाडण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यानंतर ठुसा मारला. तो ठुसा तिला इथं लागला आणि नंतर पुन्हा ठुसा मारला, तो माझ्या मुलीच्या पाठीला लागला. ठीक आहे, ती भेदारल्यासारखी झाली. कमीत कमी अर्धा तास तिथं रडत होती. आणि त्याच्यानंतर मी बाजूला गेल्याच्या नंतरही त्यांनी शिवीगाळ तशीच कायम ठेवली. घाणेरड्या भाषेत शिवीगाळ देत होती. त्याच्यासोबत सचिन, त्याच्यासोबत एक पुन्हा बाई होती ज्योती पद्माकर जायदे, ते सुद्धा खूप घाणेरड्या भाषेत शिवा देत होती. आणि त्याच्यानंतर अजय ठाकूर होता आणि त्या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे अजय ठाकूर मला मारून राहिला आणि मागून काहीतरी अवजार काढून राहिला मला मारासाठी. ठीक आहे, तर ते लोकांनी त्याला अडवलं म्हणून त्यानं अवजार काढलं नाही. तुम्ही त्या व्हिडिओमध्ये पहा. ठीक आहे, एक मागून असा हात टाकत आहे आणि त्याच्यावर असे गुन्हे दाखल आहे. ठीक आहे, मर्डर, हाफ मर्डरच्या केसेस, त्या केसेसची डिटेल आहे. सचिन कोशे यांनी किरण झलकेचा मर्डर केसचा आरोपी आहे. ठीक आहे, किरण झलकेचा मर्डर केसचा आरोपी आहे. अजून त्याच्यावर एक मर्डर केस आहे, त्याची माहिती मला भेटली नाही. त्याच्यावर घरकुल घोटाळा आहे. पक्के घरं ज्यांचे उमरी मेघेत आहे, ठीक आहे, त्यांना पुन्हा डबल घरं दिले, त्यांनी पैसे घेऊन घरं दिले. त्याच्यात तो फरार होता. ठीक आहे, आणि स्वतःची अतिक्रमण मध्ये इथं डेअरी बांधली आहे त्या पाण्याच्या टाकीजवळ माडा कॉलनीच्या समोर. ठीक आहे, हे सगळं त्याचं इल्लीगल काम आहे. याच्या व्यतिरिक्तही त्याच्यावर अनेक गुन्हे पोलीस स्टेशन आणि कोर्टात आहे. त्याच्यानंतर ज्योती पद्माकर जायदे ह्या तिथं मी पोलीस स्टेशनले जेव्हा केस दाखल करायला गेलो तर मीच जसा काही आरोपी आहे तर अशा पद्धतीनं पोलीस माझ्यासोबत बिहेव करायला लागली. SP साहेब सुद्धा माझ्या पत्नीसोबत उद्धटासारखे बोलली, माझ्यासोबतही उद्धटासारखे बोलली. मी आवाज वरत केला तेव्हा त्यांनी आवाज खालत केला. ठीक आहे, म्हणजे जसं काही आमदाराचं ज्यांच्यावर प्रचंड प्रेशर आहे, वरतून प्रेशर आहे. मी महाराष्ट्रातला प्रसिद्ध व्यक्ती आहे
आणि माझ्यासोबत व्यवस्थित बोलायला पाहिजे, तर ते एकदम आप आरोपी आहे बोले, आरोपी जैसे खडे राहू बोले, ही त्याची बोलण्याची भाषा नाही. मी काही सराईत गुन्हेगार नाही, हे सराईत गुन्हेगार होते. याच्यासोबत ते प्रेमानं बोलत होते, त्यांना व्हीआयपी ट्रीटमेंट होती. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर माझं काही पोलिसांसोबत वैर नाही आहे, पण ते SP साहेबांची चौथी वेळ आहे माझ्यासोबत अशा पद्धतीनं वागण्याची. ठीक आहे. माझं त्याच्याशी वैयक्तिक काही वैर नाही, पण ते मी आल्याबरोबर मला कापसे साहेबांना इशारा केला, तुम्ही या बा. मी गेल्याबरोबर माझ्यासोबत आपको किसने बुलाया बोले, चलो बोले अंदर बैठो. ही त्याची बोलण्याची पद्धत होती. आणि या पद्धतीने ट्रीटमेंट केलं. माझ्या बायकोला उद्धटासारखे बोलले की आप कैसे गए वहां, कहाँ से आए, वो आपके गाव में लगता क्या वो गाव. ही SP ची बोलण्याची पद्धत नाही आहे. मी जेव्हा त्यांना सांगितलं तेव्हा कुठं आपका नाम बार बार चर्चा में आता है बोले 8-8 दिन में. तर मी इमानदार माणूस आहे, मी कोणाच्या 1 रुपयाले दागिनी नाही आहे, आणि मी चुकीचं असं तिथं बोलतो म्हणून माझं नाव चर्चेत राहते. त्याच्यात माया का गुन्हा आहे. आणि हे जे चोर आहे, ठीक आहे, याचं नाव थोडी चर्चेत राहतं ना. हे लपून खाऊन आणि याच्या खालून पैसे देऊन काम करते, त्याच्यामुळे माझं नाव चर्चेत राहते. ते SP साहेबांना समजून घ्यायला पाहिजे. आणि सत्ता काही आज यायची आहे तर उद्या त्याची राहील म्हणा. हे पोलीस प्रशासनानं मला माझ्या पत्नीला छेडछाड झाली, ठीक आहे, खांदा ओढण्याचा, कपडे फाडण्याचा प्रयत्न केला, ठीक आहे, तिच्या छातीवर हात ठेवला, त्या माझ्या लहान पुरीला मारलं, त्याच्यात पास्कोच्या केसेस लागते, त्या कोणत्याही केसेस लावल्या नाही. माझ्या विरोधात 2 बाया आणल्या, एक ही ज्योती जायदे आणि अजून एक गंगूबाई नावाची बाई आणली होती. ॲट्रॉसिटीची खोटी केस दाखल करतो, त्याच्यात तो गजानन वैद्य म्हणून वकील आहे, तिथं मध्यस्थी करायला आला होता, सेटलमेंट करा म्हणे. ठीक आहे. तर त्याने का मी सेटलमेंट करणारा वाटलो का. म्हणजे जसा काही मी आरोपी आहे, SP साहेब बोलले आप आरोपी आहे मुले. ठीक आहे. आरोपी ते होते आणि मला आरोपी सारखी ट्रीटमेंट देत होते. आणि त्याच्यामुळे त्यांनी सरळ आमची केस हे माईल करण्याचा प्रयत्न केला. पहिले तर सेटल मागच घ्या असा प्रयत्न केला. 2 बायांनी एक ॲट्रॉसिटीचा खोटा केसेस दाखवलं, ते रेकॉर्डिंग आहे, त्या सगळ्या CCTV फुटेजमध्ये आली असेल तिथं. ठीक आहे. त्या बाया किती वेळ चक्रा मारल्या, किती वेळ थांबून होत्या. ठीक आहे. ही जे जायदे बाई आहे हे छोट्या आर्वीची होय, आता शांतीनगरला राहते. 20 वर्षापूर्वी 2 क्विंटल गांजा पकडला समुद्रपूल पोलीस स्टेशनमध्ये, हिच्या विरोधात गुन्हा दाखल आहे. पद्माकर जायदे, ठीक आहे, सुकळी स्टेशन, पद्माकर जायदेची म्हणजे तिच्या नवऱ्याचे तिनं मर्डर केला आहे. ठीक आहे. काही लोकांच्या मदतीनं तुराट्या टाकून पेटून दिलं होतं. बालू कुबडेची हत्या केली आहे, त्याचीही केसेस आहे. त्याच्यानंतर 4/5/2021 त्या बाईवर 1.5 क्विंटल गांजा पकडला आणि 7 लोकांना अटक झाली 5/4/2021 त्याची केस चालू आहे. ठीक आहे. हे एवढे सराईत गुन्हेगार असून, ठीक आहे, हे मला ज्ञान पाजून राहिले होते का तुम्ही आरोपी आहे, मला आरोपी सारखी ट्रीटमेंट देऊन राहिले होते तिथे SP साहेब. ठीक आहे. त्याच्यानंतर शांतीनगरच्या टेकडीवर तिच्या भावाची वीटभट्टी आहे, त्या वीटभट्टीला इल्लीगल मुरम नेऊन राहिला होता. तर RFO वर अटॅक केला हिनं गुंडाले घेऊन. RFO कोण होते, सागर बनसोड होते. ठीक आहे. त्याच्यावर हल्ला केला. ठीक आहे. त्याच्या 70,000 रुपयाचा दंड बी तिला ठोठावला आहे. म्हणजे इतके सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यानंतर अजय ठाकूरवर दारू विक्रीच्या, गांजा विक्रीच्या आणि मारझोडीच्या केसेस आहेत. म्हणजे हे सरळ एवढ्याले गुंड प्रवृत्तीचे लोक माझ्यावर अटॅक करते आणि मलाच पोलीस प्रशासन त्या बायांच्या खोट्या रिपोर्ट दाखल करण्याची धमकी देऊन तुम्ही तुमच्या पत्नीचा रिपोर्ट मागं घ्या आणि तुमचाच रिपोर्ट ठेवा, अशा पद्धतीचं मला वागणूक तिथं दिली. आणि एक रिपोर्ट दाखल करायसाठी 7-7.5 तास लावले. म्हणजे मी पोलीस स्टेशनला 3 वाजता गेलो, 3 वाजतापासून संध्याकाळी 1:30 वाजता मला सोडलं. ठीक आहे. रात्री 1:30 वाजता. ठीक आहे. माझी पत्नी सोबत होती, लहान लेकरू घरी होतं, ते पोरगी रडून राहिली होती. म्हणजे साध्या भाषेत हे सरळ प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत आहे आणि माझ्यावर खोटे गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न करत आहे. आणि म्हणजे माझ्यावर मी छेडखानी केली बा म्हणून मारहाण केली, अशा पद्धतीच्या तिथं बाया आणल्या 2 आणि त्यांना रिपोर्ट दाखल केली. तो गजू वैद्य तिथं मध्यस्थी करायला होता. त्याला मी ओळखत नव्हतं त्याला, तू कोण होय म्हणलं त्याला. ठीक आहे. त्यानं मग ते ॲट्रॉसिटीसाठी बाई आणली, अजून कोण आणलं तिथं त्या महिलांनी, आणि सरळ त्याच्यात मध्यस्थी करायसाठी पोलीसवाले तिथं होते. ठीक आहे. असं नाही करायला पाहिजे पोलीस प्रशासनानं. म्हणजे मला आरोपीसारखी ट्रीटमेंट देऊन राहिली होती. आता तुम्हाला सांगतो, आता त्याच्यात त्या हे जे 3 लोक आहे,
सचिन खोसे, त्याच्यानंतर ज्योती जायदे आणि त्याच्यानंतर अजय ठाकूर आणि त्याच्यानंतर लगेच 5 मिनिटात तिथं तो विधानसभेचा प्रमुख बीजेपीचा काय नाव आहे त्याचं कुचेवार नाही कुचेवार आशिष कुचेवार तो आला आणि तो वरटकर आला आणि ते सुद्धा मला घाणेरड्या भाषेत माय बहिणीच्या शिवा देऊन बोलायला लागले तिथं, त्याचे बी व्हिडिओ आहे. आणि त्याच्यानंतर पंकज भोयर आले. पंकज भोयरचं नाव उद्या जर माझ्या तो जायचा रस्ता आहे, मी त्याच्या घरासमोरून जातो ह्या सचिन खोसेच्या रात्री बेरात्री. माझ्या जीविताला जर कमी जास्त झालं तर आमदार पंकज भोयर आणि हे त्याचे सहकारी सचिन खोसे, अजय ठाकूर, त्याच्यानंतर ही महिला ज्योती पद्माकर जायदे आणि त्याच्यानंतर ते कुचेवार आशिष कुचेवार आणि तो वरटकर असतील. हे मी त्या रिपोर्टमध्ये लिहिलं तर मला पंकज भोयरचं नाव खोडायला लावलं पोलिसांनी, नाही तर म्हणे तुमच्यावर महिलांची केस दाखल करायला लावतो. ठीक आहे, डायरेक्ट मला म्हटलं हे आमदार पंकज भोयरचं नाव काढा याच्यातून. म्हणजे अशा पद्धतीनं हे सरळ आपल्या सत्तेचा गैरवापर करत आहे आणि माझ्या विरोधात एका इमानदार माणसाच्या विरोधात खोट्या तक्रारी दाखल करून त्याच्यात केसेस मागं घ्यायला लावत आहे. याले जबाबदार कोण आहे? हे कोणाचा वरदस्त आहे हा? ठीक आहे का? डायरेक्ट एसपी मला झापून राहिला, माझ्या पत्नीला झापून राहिला, उद्धटासारखा बोलून राहिला. त्याची बोलण्याची पद्धत नव्हती एसपीची बरोबर. ठीक आहे, मी काही चिल्लर माणूस नाही आहे, महाराष्ट्राचा प्रदेश प्रवक्ता आहे. 5-5 हजार लोक माझं भाषण ऐकायला येते. आणि केसेस कोणत्या दाखल केल्या, कुठे आहे ते FIR? हे बा या सगळ्या म्हणजे त्यानं सचिन खोसेनं माझ्या विरोधात मग त्याची माणसाचीच तक्रार राहील म्हणे, बाया याच्यात राहणार नाही. माझ्या पत्नीची केस मागे घ्यायला लावली. त्यानं आमचे 4 माणसं खोटे ह्या इमांशूचं नाव टाकलं. ठीक आहे, या पोराचं काहीच नाही, ह्या पोरगा सोडवाले आला, त्या व्हिडिओ स्पष्ट आहे. आणि ते खोटे केसेस 296 लावली, 115 1-2 लावली, शिवीगाळ साध्या केसेस आहे या. ठीक आहे, याच्यातून काही निष्पन्न होणार नाही. माझ्या पत्नीची छेडछाड करून कपडे फाडण्याचा प्रयत्न केला, त्याच्या केसेस लावायला पाहिजे होत्या 354. ठीक आहे, महिलांची छेडखानी 354 बी लावायला पाहिजे होती, 354 ए लावायला पाहिजे होती. त्याच्यानंतर मला जीवे मारण्याची धमकी दिली, या पोराला दिली, तुम्हाला पाहून घेईन म्हणे. हे जे पोरं सोडवायला आले ना साले तुम्हाला पाहून घेईन म्हणे. ठीक आहे, एकाला पाहून घेईन म्हणे. जीवे मारण्याची धमकी दिली. 506 इंडियन पिनल कोडच्या सेक्शन 506 नुसार त्याच्या ह्या केसेस लावा लागत होत्या. ह्या कोणत्याही केसेस पोलीस डिपार्टमेंटनं त्याच्यावर लावलेल्या नाही आहे. ठीक आहे, एवढे सराईत गुन्हेगार 2-2 मर्डर केस असून, घोटाळे असून त्याच्या अंगावर आणि सरकारी अधिकाऱ्याला मारहाण केल्याच्या नंतर सुद्धा तुम्ही ठीक आहे, तुम्ही मला आरोपी करत आहे आणि माझी रिपोर्ट मागं घ्यायला लावत आहे. याच्यासाठी जबाबदार कोण आहे? ठीक आहे, याले प्रशासनाच्या वरदहस्त आहे, प्रशासनाला वरतून कोणाचा दबाव आहे का, तुम्ही कोणाचे खाल्ले पिल्ले याचं उत्तर मला पाहिजे. ठीक आहे, मला न्याय पाहिजे. मी याच्यासाठी पत्रकार परिषद घेत आहे. माझ्या पत्नीची केस यानं दाखल करून घेतली नाही. ठीक आहे, याच्यासाठी मी न्याय मागासाठी पत्रकार परिषद घेतली आहे. का एसपीस हा बीजेपीच्या आमदाराची मिल आहे असा माझा प्रश्न आहे. आणि मला 4थ्यांदा वेळ आहे ही एसपी साहेबाची. माझं काही वैर नाही, मी त्यांना काही म्हटलं नाही. डायरेक्टच ते तुम आप अच्छे से खड़े रहो. ठीक आहे, म्हणजे खिशात हात टाकून आप अच्छे से खड़े रहो, आप आरोपी हो. ठीक आहे, आप बैठ नाही सकते. अशा पद्धतीची वागणूक एसपी मला देऊन राहिला. मी साला आरोपी होतो का तिथं? हा, आरोपीला मस्त आतमध्ये बसून त्याला VIP ट्रीटमेंट चालू होती. त्याला येणार जाणार लोक होते, मला येणार जाणार लोकांची थोडेसेच लोक येऊ नका, बाहेर तुमची माणसं थांबू नये, अशा प्रकारची ट्रीटमेंट देणं चालू होती. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे प्रदेश प्रवक्ता नितेश कराळे मास्तरांना मारहाण झाल्याची घटना घडली. कराळे मास्तरांच्या मांडवा या गावात त्यांना मारहाण करण्यात आली. भाजपच्या कार्यकर्त्यांनी आपल्याला मारहाण केल्याचा आरोप कराळे मास्तरांनी केला आहे. या प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या तुफान व्हायरल सुद्धा होत आहे. मारहाण झाल्यानंतर कराळे मास्तरांनी वर्ध्यातील सावंगी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली आहे आणि या प्रकरणानंतर काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झाल्याचं आता दिसून आलंय. वर्ध्यातील मांडवा या गावातून मतदान करून परत येत असताना कराळे मास्तरांना ही मारहाण झाली. उमरी मेघे येथील उपसरपंच सचिन खोसे यांनी कराळे मास्तरांना मारहाण केली. यावेळी मारहाण करणाऱ्यांनी कराळे मास्तरांना शिवीगाळ केल्याचंही दिसून येत आहे. तुम्हाला मारहाण करण्याचा कोणताही अधिकार नाही असं कराळे मास्तरांनी त्यांना म्हणताना दिसत आहे, पण तरीही समोरून शिवीगाळ होताना व्हिडिओमध्ये दिसतंय. आणि या घटनेवर कराळे मास्तरांनी आता प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की मी मतदान करून शांतपणे चाललो होतो, एकही शब्द बोलला नाही, पण समोरचा व्यक्ती माझ्या अंगावर आला, त्याने मला आईवरून शिव्या दिल्या, माझा कॉलर पकडला. भाजपच्या नेत्यांनी पोचलेली ही लोक माजलेली आहेत अशी टीका कराळे मास्तर यांनी त्या व्यक्तीवर केलेली आहे.
नितेश कराळे हे कराळे मास्तर म्हणून ओळखले जातात. त्यांनी पुण्यामध्ये जाऊन स्पर्धा परीक्षांचा अभ्यास केला. त्यामध्ये यश आलं नसल्याचं त्यांनी स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन करणारे क्लास सुरू केले. सुरुवातीलाच पुणेरी पॅटर्न असं त्या क्लासचं नाव ठेवलं. मात्र कराळे सर आणि त्यांची खास वराडी गावरान भाषेची पुणेरी पॅटर्न या भारदस्त नावासोबत जुळलं नाही. मग काय, कराळे गुरुजींनी आपल्या भाषेतील खास गावरान शैलीलाच जमेची बाजू बनवून रंजक पद्धतीने शिकवायला सुरुवात केली. सुरुवातीलाच वर्गापुरतं मर्यादित राहिलेली त्यांची शिकवण्याची शैली कोरोनाच्या काळात ऑनलाईन क्लासेसच्या माध्यमातून सर्वसामान्यांपर्यंत पोहोचली. त्यांचे व्हिडिओ व्हायरल होऊ लागले आणि त्यांना लाखोंनी व्ह्यूज येऊ लागले. आपल्या अभ्यासपूर्ण विश्लेषणाच्या माध्यमातून कराळे मास्तरांनी सरकारच्या चुकीच्या धोरणांच्या विरोधात, महागाई आणि बेरोजगारीच्या विरोधात आवाज उठवला. या संबंधित त्यांचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियामध्ये व्हायरल झाले आहेत. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या माध्यमातून लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली, पण त्यांना निवडणुकीचे तिकीट मिळाले नाही. कराळे मास्तरांनी विधानसभेच्या निवडणुकीतही महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा प्रचार केला होता. आता यावर तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. आणि आतापर्यंत मराठी जनता, आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.